तर बाबरे सीट पाळणार आहे 2 तारखेला चोराडे मैदानात, बाजी पाळणार 2 तारखेला चोराडे मैदानात, भारत पाळणार 2 तारखेला चोराडे मैदानात. म्हणजे आपलं 3 नंदी आहेत 66 फॅमिलीचं. बाबरे येणार पलूसमधनं, बाजी आणि भारत येणार शेनेगावातून. आणि बघा आता कशी गाडी पळते, कारण बाबऱ्या पाळायचा आहे भारत बरोबर 12 तारखेला. तर पलूसकरांनी तिथंच पायरा केला आहे, चांगला आहे नंदी. ते तिथं गेल्यानंतर कळलं आपल्याला कुठला नंदी वगैरे. त्याच्याबरोबर आपला बाबऱ्या पाळणार आहे. चला गोंडाभाऊ, किती वाजले जेवायला? 4 वाजले. 4 भैया शेटची लागण करायची होती. दीपक ड्रायव्हर बसले तिथं. भैया शेट नियोजन कसं करायचं मैदानचं? कुठं कोण कोण? भारत आणि किलर. आणि 12 तारखेला बाबरे आणि भारत. आपल्या फॅमिलीची लय इच्छा आहे बाबऱ्या भारत गाडी पळवायची. आम्हाला पण पळवायचीच होती. फक्त विषय काय होता, बाबऱ्या जर ताकद वाढवायसाठी आम्ही जर थांबलेलो. बाबऱ्या पळणार जोरात, कारण बाबऱ्याला तर बाबऱ्याला पवनी पण दिली. मग ते व्हिडिओ आता शेअर करतो पुढं. बाबऱ्याला कशी पवनी दिली त्यांनी. आणि आज चालवणार आहे बाबऱ्याला. मग घोडे बरोबर हे आपला घोड्याबरोबर. घोडीबरोबर चालवते का घोड्याबरोबर कोण असतो? कारण तिथं सगळी घोडं जायती. मग आता बघूया कशाबरोबर चालवते ते. आणि जमलं सर आम्ही पण जाणार आहे तिकडं खाद्याचं पोतं घेऊन. तर हेच शेअर करायचं होतं बाबऱ्या शेट कसं पवली ते बघा तिथं. आणि तिथनं पुढं नक्या काढल्या त्या रायबा, बाजी, भारत तिघांच्या. विट्टूच्या पण काढल्या, कारण विट्टूच्या नक्या काढल्या गेला बारामतीला. चालेल. बैल माझे बैल लावतो याला बाहेर काढ. रायबा शेटला पहिल्यांदाच टाप टाकलाय. बसतोय का? तरी बघा वाटलं नव्हतं. चल मोबाईल लागला की असं असणार आहे बघ. त्या करताना बघ वाकाय देत नाही. फोटो काढताना टाकायचा. हा फोटो काढताना मान खाली घाल काय वाटतंय. बघ किंवा गोल राऊंड आहे बघ. तरी बरं ब्रह्मा बाहेर काढायचा आहे, अजून विट्टू काढायचा आहे. रायबा, निशान, सम्राट, भारत, बाजी, इथं असता बाबऱ्या, नाही मिसवी बाबऱ्या, किलर आणि ब्रह्मा आता आहेत. ब्रह्मा शेटला जरा म्हटलं तब्येत जोपर्यंत सगळी होत नाही तोपर्यंत बाहेरच काढायचं नाही. तर रायबा शेटवर फोटोशूट चालू आहे. टाप घातलाय साहेबांनी. तर कुठलं गाव? बांबोडे तुमचं? कासेगावच आहे. आणि तिघं पण कासेगावचं, म्हणजे एकटं तेवढं बांबोडे दोघं कासेगावचे ते.
रायबा शेट आत घ्यायचा चाललेला तर यांचा कार्यकर्ता मला फोटो काढायला लागले ते म्हणून थांबवलं. तर आता आपल्याला जायचं आहे बाबऱ्या शेटकडे खाद्य घेऊन. आणि बाबऱ्या आज शेअर करे आपला. बाबऱ्याला पवनी वगैरे दिल्या सगळं झालंय. शांत डाब घातलाय ना तर मार फोटो काढच तर काय करत नाही. फोटो काढला की येतो लगेच. सेलिब्रिटी झाला होती. इकडं काढा माझ्या जागेवर उपाय का नाही. इकडं फोटो काढा भारी पोच आहे. इथे इथं सोडला देऊन दोर वाजी तिला ती ऐकत नाही. हात फिरव त्याला तेवढंच बात. श्रीशा आल्या आणि मांजराला कशी घेऊन बसल्या बघा टिक्क्याला. श्रीशाला मारी दांडीस. श्रीशा एकटी आल्यास हा आज चिकनी दिसतेस लय ग. अंघोळ केलेलं दिसतेस आज. टिक्या कसा लाडा लावलाय आहे का. आणि हो चिक्क्या आणि तो टिक्क्या. चिक्क्या काय चिक्क्याला इथंच ठेवी आता वस्तू. वजन करायचं चालली ती आणि अशा मोळ्या आणल्या त्या त्याला मायनसमध्ये केला आहे त्याचं वजन. आणि बघ्या बघू दे की मग रातच्या हा हा ही 26 जाऊ दे. तर ही बी आपण याला प्लॉट काढलाय. वजन करायचे ऊसाची 24 दुसरा कार्यकर्ता पण हा काढलेला आहे बियाला प्लॉट. कुणात येत निघाले बी काशीगाव निघाले. काशीगाव बी निघाले. कसा टन आहे रे 4000 रुपये टन. मला आत्ता माहीत झालं बी का आपलंच बी आहे नाद एकच बैल गाडा शर्यत. तर 4000 रुपये टन आहे बी आणि बियाला प्लॉट आपला काढलेला आहे. आता ही वजन अशी लिहून घ्यायची चाललीत. कशाला बेंद्राला तर विलासनं लयच मानावं घेतलं बेंद्राचं. कारण आपलं नंदी आहे तर उदाळलं गावात सगळ्या गावात पळायला लागलं आपल्याला. होय त्यापेक्षा इथंच मस्त पैकी करायचं. 24 जाऊ दे चला. विलास बी आहे का चांगलं क्वालिटी आहे ना का कवळा आहे आणि उगावते लगेच. आणि लागण कराय का शेकर आहे 6000 रुपये एकर माड्यात. पाण्यात एकच दर. पाण्याला दर वेगळा असतो का. पाण्यात 7000 आहे. हा हा 25 21 22 22 25 22 होय होय. आता मी रानातून घरी चालली होती तर पप्पा म्हणलं की काय व्हिडिओ कर. मग तर पप्पा नुसतंच बसलेत ही सगळी कष्ट करतात. काय सांगते ते बघ ती कष्ट काय फक्त तुम्ही हिशोबाच लिहिताय. हिशोब दिला पाहिजे. लय मोठं कष्ट आहे आणि बैल चालला सगळी बस काम करतात. इकडे टाकून ती बघ किती मोळ्या बघायला लागते. 26 वैरण तोडायची चालले. मी जाऊ का घरी. 24 सांग की तुला सोडतो. 26 अगं ही कशासाठी निघते ऊस कशासाठी निघते कशासाठी सांग की तुला काय वाटतं. बैलांसाठीच की. बैलांसाठी ऊस मग लावाय निघते मला दुसरी लागणार. कसा ऊस उगवणार का हा कसा उगवणार. का नाही येत हा का नाही येत लावायला ग. आता याच्या कांड्या करणार लावणार. जाऊ दे 26 27 हा अक्षर दाखवतेस बस. मग काय तर गडबडीत कांदे म्हणून उठले असं अक्षर. तर रायबा शेटला ताप टाकल्या आणि नक्की करायला लागली ती.
आणि भैया शेट गेलेत कोम्यात. भैया शेट झोपलेत. गोंडाबाबा गेलो उठवायला काय उठलेलं नाहीत. कारण भैया पाहिजेच, पर्याय नाही. एकदा नक्की करा आलं यानं बघितलं इथनंच नक्की वाला आलाय. खाली नेला हिसडा देऊन तिकडे वाड्याकडे गेलेला पळत येऊ कसा तरी धरून आणला. हा नक्कीचा व्हिडिओ नक्की पत्री शिंग गोळणार सगळं व्हिडिओ. आता काय झाले बघा दादा आली बघा त्याचं लक्ष नाही त्याची माहिती आहे. जर यानं बघितलं दोरी बघितली की बाळगणार दोरी हातात राय बा कोण आले बघ एक पुढं एक पुढं नाही मार टाप टाकला या काय शेठ मित्र आलेत तुझं ऐका गडी तो झोपायला असले की मोबाईल स्विच ऑफ करतो लगेच. आता हे आपल्यालाच केलं पाहिजे. तर करूया भाजी याला आधी करूया मग भाजीचं धराय गोंडा बाबा आहे की इथं पाडे किती काढलं तर त्याचा फॉल्ट निघत नाही परत वाढले तसंच हो. ज्या लावल्यापासून हेच नक्की करते ते सगळा प्रॉब्लेम आहे की तो 7-8 वारी असेल नक्की करायची. आता खाली पाडल्यावर कळलं तुम्हाला म्हणजे काय विषय आहे नक्की. तर दादा नमस्कार. आता काय झाले 2 युट्यूबर झाले ते 2 ठिकाणी व्हिडिओ करायला लागतील. ह्या चॅनलवर समजलं पाहिजे. आता ह्या चॅनलवर आज का उद्या उद्या येईल हा व्हिडिओ. उद्या म्हणजे आज उद्या सकाळी समजेल की तुम्ही आज आलेला. तर कपिलाचं जी गिफ्ट दिलंय आपल्याला तर कपिला ब्रँडचे सर्व दोघे जण आलेले. दादा नाव काय दादा काय तुमचं. तर कराडमध्ये आलेले काहीतरी काम होतं यांचं आणि काळवाईचं दर्शन घ्यायला गेलेत नेहमीप्रमाणे आपलं या घ्या तिथे एक शेड. तर नेहमीप्रमाणे काळवाईचं दर्शन घ्यायला गेले ते. मुंबई पुणे सातारा या साईडची जी येतील का नाही सबस्क्रायबर बघायला ते तुमच्याकडे काळवायला जाते ती चुकतंय बघ ते. आणि त्यात आम्ही तिकडे चालवाय नाही त्यामुळे त्याच वाटतं हे जर रस्ता आहे असा तिकडे गेलेला. एक दिवस नक्की शेअर करूया तिकडे येताना की नक्की कुणीकडे वळायचंय. जवळ आहे तसं ते भरपूर. तर दादा भरपूर मला फोन आले ती की दादांचा नंबर द्या कारण की जे तुम्ही किट आपल्याला दिलंय तीच किट त्यासनी पाहिजे. तर आता म्हटलं तुम्ही म्हणजे तुम्ही बोलायच का आधी फोनवर. प्रत्येकासाठी किट बनवणं शक्य नाहीये. हा पण जे कॉमन समजा छत्रपती शंभूराजे छावा हा हा अशी कॉमन अक्षर बनवलेत. चालते मग ते मी तरी दिलेला नाही नंबर. मग 1-2 जे आपल्या जवळचे काय होतं डायरेक्ट आम्ही पोच करू शकत नाही. नाही ते दिली नाही आला नाराजी तयार होते. जवळच्या दुकानदाराला मागणी करा ते अवेलेबल करतात होलसेलर कडून. चालते घ्या. मग ते तिथं जागेवाल्यावर देऊ शकताय का तुम्ही तुमच्या इथं. तसं काउंटरच नाही ना. नाही काय हा हा. आणि दादा हे तुम्ही म्हणजे आता आपल्या हे सगळी दावण आहे आपली 66 त्यासाठी किती दिवस वेळ गेला तुमचं हे सगळं करायला. मुळात हे फार लवकर मी ठरवलं होतं की रायबाचे यांची सर्वांची नावं बनवून द्यायची म्हणून मी कॉन्टॅक्ट शोधत होतो. एका व्हिडिओ मध्येच नंबर सापडला. त्या दादांना विचारलं मला ते रायबाच्या मालकांचा नंबर पाहिजे. मग त्यांनी नंबर दिला आणि मग यांना कॉल केला. म्हणलं आपल्या सगळ्यांची नावं पाठवा असं ह्या वर्षी कपिला अक्षर बनवणार आहेत. आणि मग ते सगळं बनवून सगळ्यांची नावं वगैरे स्टिकर बनवून. मग किती दिवस गेलेत किती दिवस कारण तुम्ही म्हणजे एवढं प्रोफेशनली दिले नाही की प्रत्येक बॉक्सवर प्रत्येकाचं नाव ते पण प्रिंट करून आणणं एवढं कष्ट घेणं ही लई मोठी गोष्ट आहे. आमच्या कामामध्ये आम्ही हे जसं शक्य होईल तसं करत असं काय स्पेशल म्हणल्यावर वेळ पण जाणार. वेळ गेला हा तेच की आमच्या याच्यामध्येच एक हे करत एवढा वेळ दिला त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आणि एवढं प्रेम करताय नंदींच्यावर त्याबद्दल आणि एवढा विचार करून
तुम्ही सगळ्या गोष्टी बारकाईनं करून दिल्या. काय आहे, आमचा व्यवसाय आहे, आम्ही बनवतो भरपूर, पण आम्हाला ह्यांच्यासाठी वेळ द्यायला वेळ मिळत नाही. हा म्हणजे आवड आहे. इच्छा आहे, सगळं आहे, पण म्हणजे आपल्या स्वतःचं पण असावं. बरोबर आहे. वेळ भरपूर याला तुम्हाला दिवस निदान एक अर्धा दिवस तरी दिलाच पाहिजे. तुमचा असं शेड्यूल आहे की तुम्हाला दिवस तुमच्या शेड्यूलला दिला तरी पुरणार नाही. अजून ग्रो करायचं म्हणलं तरी अजून वेळ द्यायलाच पाहिजे. तर दादांनी खरंच आपल्याला म्हणजे असं विचार पण आम्ही केला नव्हता की एवढ्या कोणतरी विचार करून आपल्यासाठी गोष्टी तयार करेल, होय ना? होय. आता एकदम बेंदुरीचे पण व्हिडिओ पाठवा, पाठवतो ते सांगा. आणि प्रत्येक व्हिडिओत आता म्हणजे ते येणारच नाही. काय असं वेगळं असलं आता रायबाचा बर्थडे ज्यावेळेस असेल त्यावेळेस ते साहित्य त्यातच आम्ही काय असेल ते करणार. तर रायबाच्या नक्या करायच्या चाललेत आणि भैया साहेब नाहीत. भैया साहेब घरी आहेत. भैयांची लागल्या झोप. रायबा लागला दमवायला नक्की वालाले त्यासनी बघून. ते रायबा भेटतो जास्त त्यासने. हो ते लागल शिंगाला. बघा रायबा कसं ऐकतं काय एवढं. एवढी ताकद आहे खरं म्हणजे असा पण एक उगाच चौकळपणा नाही करत. त्यामुळं बऱ्यापैकी बघणाऱ्यांना काय वाटतं की आपला रायबा म्हणजे शांत आहे, पळू शकत नाही शर्यतीला, तर त्याच्यात ते सगळे गुण आहेत. हे आता बघा कसं पाडते, त्यालाच भेटतो पाडण्याला. ह्याच्यापेक्षा अग्रेसिव्ह त्यासनी नंदी सांभाळायची, हाताळायची सवय. बघितलं पण होतं एका ठिकाणी चाललं होतं ते कारखान्याचे सांगलीमध्ये ना, ते असं चाललं मी काय करू राहिलं नखे वगैरे त्यांचं नेल आर्ट चालते, ते एक्स्ट्रा वाढलेली लय नका वाढले. अहो लय वाढ आहे ही. 7वी 8वी बारी आणि काय काहीच नाही. वर्षात एकदाच नाके करते ती. त्याला 16 महिन्यात 7-8 वेळा नाके झाले. त्यांना माहित असतं नाही. ते त्यांना माहित असते की म्हणजे आपल्याला कसं आपली नक वाढल्यावर समजते की बाबा इथंपर्यंतच काढायचं, तसं त्याचं तेवढंच म्हणजे त्यांचं ते प्रोफेशनच ते करणं. साहित्य पण तसे बनवलेले असतं त्यांनी. हा हो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं साहित्य यांचं आहे का नाही. काय ठिकाणी मशीन बी आहे आमच्याकडे, आम्ही नाही वापरत. हे असं पॉलिश करायला पॉलिश करायचं. नाही बैलांना नाही, घोड्यांना पॉलिश करतो. गोर नाही. आता बायलाच मी पण करतो. पहिला बी आहे की. काही काही ठिकाणी अशी पद्धत असते असं पाय उचलून पण जागेवर या रस्त्यात या आपला बारका इलेक्ट्रिक बॅटरी होता एवढं करत नाही. लाईट वाटला म्हणून जास्त करतो. चप्पल बदललं सगळं थोडं त्यांना 1-2 बसलं होतं. उघडल्यासारखं. मग काय काय जणांना ते नाही ताई पळताना खालच्या साईडला पत्री पण मारते. पत्री म्हणजे असं लोखंड असतं ती बाजीला ते आता बाजीचं पण बघायचं तुम्हाला कळत. त्याचं पण करायचे. पत्री निघाले नव्हता सकाळी चालू तर मग तो बसून दिला असं झोपत बाजी नाही एवढा दमवत. एवढा नाही हो काही हो काही पण ही वाढते त्याचं काही, त्यामुळे ते नक्की नक्की जडते. ही वाढते आणि ओके वाज निघत नाही चालत नाही. तोडून घ्यायला लागते. म्हणून त्याला फेरा दिलेला नाही आम्ही अजून. रायबा पण इकडं बघत बसला शून्यात. रायबा झोपलास काय? रायबा आधी ते खाल्लंय ना त्यांना. आता ते खाल्लं ना मोकळं पोट असतं ना. मागल्या तर नक्की तेवढा व्यवस्थित करा बरं का. हा नाही नाही सेटिंग लावा व्यवस्थित फक्त. बाकी काही लय पण जिवाळीला लावू नका. खाल्लं नाहीत लई असलं नाही चालत. नाही मग जास्त पडते म्हणजे काही सूम काढते मग तरी नक्की एवढी तर दिसते. काय करायला लागलाय? ते सांगाडा कुठं आहे. तर रायबाच्या नाक्यात झालेत. तिकडं वहिनींचं चॅनल चालू आहे. एक नंबर कसा आहे बघा. हा चालतोय कसा बघा.
ती नक्की आहे ना, नक्की येते ना. दुसरा एक नंदी आला. झूम करा येईल. तर रायबा गेलाय फिरायला. आला नक्या केल्यावर तेवढं चालवावं पण लागतंय ना. तेलात काहीतच बांधतात बघा. ही कुठल्या गावात आलेत होय? कुणीकडे आलेत? गावातलं येते मी पहिल्यांदाच बघितलं. हा होय काय? हा 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 ना, बरोबर आहे का? हा हा जोगू पाटील ते हे बघितलेलं नाही कधी. वस्ती पहिल्यांदाच मी बघितलं. तिकडे कार्यकर्ता आहे. होय काय? पिस्तूल पिस्तूल राम. हा हा नाही मी पहिल्यांदाच बघितलं. मला वाटलं बघायला चालेल वाटतं. नाही नाही, कसं आहे गावात जरी असलं तरी बघण्यात जास्त नाही ना. बाजी आला. बाजीला टाप नाही सा घातल्या अहो दिसली नाही. भीती वाटते बाजीची. टाप असू देल नाही काय असू देल. बाजी बाजी उंच केवढा बघितला का? बाजी पुण्याला गेलता तर पुण्यात तर एवढी जण त्याला बघायला जात होती सगळी पुण्यात. आणि ती दादा पण एवढा वेळ थांबायचं. ती सिद्धांत दादा रात्रीच्या 11 12 वाजेपर्यंत ऑफिस सुटल्यावर बघायला जायचे ह्याच्यात वाकडमध्ये. पण तोवर थांबायचे. म्हणाली राणी ताई आहेत बघा आजच्या व्हिडिओतील. त्यांनी बाजीला चांदीचं लॉकेट करून पाठवलं. हा आणि म्हणजे रुद्राक्ष आपल्याला प्रयागराजमध्ये आता कुंभमेळा झाला ना तिथनं रुद्राक्ष पण दिलेत आपल्या फॅमिलीनं. 5 नंदी दादा सकट. मग मुंबईचं दादा आहेत. मुंबईमध्ये राहतात. त्यांनी आपल्याला ते चांदीमध्ये घालून दिलेत गळ्यात घालायला कडी वगैरे करून. मग त्यांनी तिथे नेऊन चांदीची चिप दिली की त्याच्यावर बाजी नाव टाकून. असले पाक रायबाच्या ते ब्रह्मांड मोल कॅन्सल केलं नाही. त्याला सवयच आहे योग्य पाकच होत असले. ब्राह्माच्या नक्क्या पत्र्या आयुष्यपोत एवढ्या जाडीच्या पत्र्या होत्या त्या ब्राह्माच्या. आणि फिरवून आणि वळवलेली आणि त्याने पिळ दिली आणि हा असं दाखव. हा हो काय अशा मारा. हा काय बोलते पाहिजे तर 1 किलो 1 किला ती 1 झालं तर उपयोग आहे. हा जावा आलो मी. जावा घरी आलोच. गडबड करू नका. उद्या जाणार आहे वारीला बरोबर आहे का? त्याच्याबद्दल जरा 2 शब्द बोला पांडुरंगाला. हा माऊली मला जरा बाजू लक्ष द्या थोडं 10% तरी द्या मला. वर गेलो काय आनंद होय कसं काय वेगळंच ना मनच प्रसन्न होतं. कोण आहे लई दिवस भाजी आणल्यापासून मी म्हणते अशा पत्त्या
ही आता मारताय का नाही अशा नाही दोन्ही चार पण मारा 8 मारा मारा गोंडा भाऊ गाडी घेऊन जावा एकदा हाक मारून या त्याला कारण भारत जरा विश्वास नाही आपल्याला उदाळामध्ये लावून सगळ्या मुसात पाळायला आपल्याला आमचं पण काम नाही फक्त गोंडा पाहिजे पाडू शकत नाही त्याला होते पत्रे पहिले सगळ्याच पत्रे असतील आणि पत्र काढून ते आत्ता ह्याच्यात नाही तर भाजीच्या नाक्यात आल्या तर पत्र्या मारल्याला दाखवत आल्या नाही कारण मी गेलेलो दुसरीकडे जरा भाजीला दोन्ही म्हणजे 4 पत्र्या मारल्या त्या एका पायाला 2 अशा दोन्ही पायाला 2-2 बरोबर आहे का अशा पहिल्यांदाच मारल्यात तशा पत्र्या बघ्या काय करतो भाजी करतो या की अनुभव घेतला येईल रे कोणाला पण असले ना गेला गाडीला वाढला टुपलेला गाडीला वाढला दिसत्या वाईट आता आजार आहे सकाळी 4 दिवस झाले बिंजोड धरायचा ऐका सरा काय तर बंद झालत भैयाने मी हसतो या मी वरच हसतोय बसून हे का जांगाडा बघितलास का सगळा लाल भडक पडलेला काल आणि गांध आलेला सगळा उष्णता त्यांचं उलट स्पीडमध्ये काम चांगलं आहे आणि तो दिल्यानं कामं झालं बैल पाय त्याच्यात दुखते ती तणाव घेते लय तणाव दिवस तर काम करत असायचा मान नाही दिल्या पण काय उपयोग आहे 5 मिनिटात झालं पाहिजे हो आणि सकाळी तेच चला वेटू शेट वा टू बारामती आता नक्या झाले त्या विटूच्या जरा दिलं ठेवू बा दादा भैया तर विटू शेट निघाले आता बारामतीला पेलवान घेऊन ही पण जायला आता ही उद्या जाईल गाई ही त्या मालकानं मागितल्या माग काय माहित चला मग चालते चालते जाऊ शिस्तीत पिटू शेट का पेटवायची आता आपली ही कुठल्या रूटला जाणार आहेत बारामतीला पहलवान
कुणीकडनं जाणार आहे तुम्ही? लोकेशन टाका बरं.